रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं या ठिकाणी झोडपून काढलेलं पाहायला मिळतं आहे। रात्रीपासून पावसाची संततधार या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे आणि आज देखील हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या परचुरी संगमेश्वर या ठिकाणी आहोत आणि या परचुरी ब्रिजला देखील बाव नदीचं या ठिकाणी पाणी लागलेलं पाहायला मिळतं आहे। नारळाच्या बागेमध्ये सुद्धा जवळपास 6 ते 8 फुटांचं पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तर खेडमधील जगबुडी नदीने देखील धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। जगबुडी नदीची सध्या धोक्याची पातळी 7 मीटर एवढी आहे। तर संगमेश्वर मधील शास्त्री नदीने देखील इशारा पातळी या ठिकाणी ओलांडलेली पाहायला मिळते। तर राजापूरमधील कोदावरी नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। बाव नदी देखील या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती कमालीची वाढलेली पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 134 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर सर्वात जास्त जी पावसाची नोंद आहे ती या ठिकाणी खेडमध्ये पाहायला मिळते आहे। तर सर्वच तालुक्यामध्ये जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर खेड, दापोली, संगमेश्वर या तालुक्यामध्ये जवळपास 150 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे। पावसाची संततधार या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे। आज आणि उद्या 2 दिवस हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। उद्या देखील हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।